वडिलांचे आणि समस्त पुणेकर नागरिकांचे माननीय पुनीतदादा बालन यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। आता सुरू आहे आपल्यासाठी नाद ब्रह्म या ढोल पथकाचं बहारदार वादन। पुण्यातील दहीहंडीला सुरुवात झालेली आहे। खरं तर पुण्यात दहीहंडी म्हणलं का एक संध्याकाळी एक इव्हेंट व्हायचं, तिकडे बाबू गेनू किंवा इकडे सुवर्णयुग मंडळात। पण यावेळेस बालन शेटनी पहिल्यांदा 35 मंडळ एकत्र आणून एक लाल महल चौकात, ऐतिहासिक लाल महल चौकात पहिल्यांदा एक वेगळा आदर्श घडवून दिलेला आहे। शेठ, काय सांगाल तुम्ही यावेळेस? आपण काय पुणेकरांना काय वेगळे म्हणजे? नाही, पुणेकरांसाठी आम्ही वेगळं हे केलं आहे की पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळ 35 मंडळ एकत्र येऊन या ऐतिहासिक चौकात लाल महल चौकात दहीहंडी साजरा करतायत। त्याचा मुख्य उद्देश हेच होता की जे 20-20, 25-25 मीटरवर दहीहंडी हे मंडळ साजरा करायचे, ज्याच्यावरनं पोलिसांवर ताण, प्रशासनावर ताण आणि ट्रॅफिकवर कोंडी आणि ध्वनी प्रदूषण अजून होईल, ते बंद करण्यासाठी हे सगळे मंडळ एकत्र येऊन एक समाजात एक नवीन प्रबोधन किंवा समाजात नवीन परिवर्तन करण्यासाठी हे मंडळ एकत्र येऊन ह्या लाल महल चौकात आपण दहीहंडी साजरा करणार। खरं तर मुंबई पुणे म्हटलं की दहीहंडी म्हणलं की सगळं सेलिब्रिटी, सगळं तो तामझाम सगळा इव्हेंट असतो, पण इथं मला पारंपरिक वाद्य दिसत आहेत। सेलिब्रिटी कोण कोण येणार? नाही, सेलिब्रिटी म्हणजे मला असं वाटतं की जे लोक नाही, मी स्वतः आहे नाहीये, पण जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, जे हे 35 मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येणार, तेव्हा राजकीय लोक एकत्र येऊ शकतात, पण गणेश मंडळाचे लोक एकत्र लवकर येत नाही। हे सगळ्यात मोठं देवी हे कसं केलं? हे प्रेम आहे, लोकांचं प्रेम माझ्यावर, त्यांचं आणि त्यांचं प्रेम, माझं प्रेम त्यांच्यावर, आणि त्याच्यावरती समाजासाठी चांगलं हे करण्यासाठी हे झालं आहे। आणि याच्यातूनच हे सगळे एकत्र आले, पारंपरिक वादन होईल। आज 10 ते 12 पथक आपल्याकडे सलामी देतील। त्याच्यात विशेष म्हणजे महिलांची पथक पहिल्यांदा पुण्यात इथे सलामी देणार आहे।